नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। काल प्रभाग क्रमांक 23 मध्ये प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 1 च्या अतिक्रमण पथकाकडून कारवाई करण्यात आली आणि कारवाई दरम्यान काही शाब्दिक वादावादी झाली आणि ही शाब्दिक वादावादी शिवसेना पदाधिकारी आणि भाजपचे नगरसेविका यांच्यामध्ये झाली। दोघांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले। नेमके त्यांचे आरोप काय आहेत ते जाणून घेऊयात। तसेच समाजसेवक रोहित सुवर्णा यांनी देखील भाजप नगरसेविका नैना म्हात्रे यांच्या नगरसेविके पदबद्दल टीका करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचं म्हटलं आहे। नेमकं ते आरोप काय आहेत आणि त्याच्यावर भाजप नगरसेविका नैना म्हात्रे यांनी काय प्रत्युत्तर दिलंय ते जाणून घेऊया। कारण काय सांगाल, आज प्रभाग क्रमांक 23 मध्ये अतिक्रमण पथकाची कारवाई होती, त्या दरम्यान काही वाद झाला, नेमका काय वाद झाला? बघा, लास्ट टाईम पण अशाच प्रकारे भाजपच्या नगरसेवकांनी शासकीय जागेमध्ये जे बांधकाम चालू होतं अनधिकृत, त्यावर डायरेक्ट तुम्ही इथून निघून जा, इकडे कारवाई करायची नाही असे आदेश दिलेले। आणि तशाच प्रकारे आज ही घटना घडली रेवागरमध्ये सर्वे क्रमांक 111 मध्ये, जी शासकीय जागा आहे आणि तिथे अनधिकृत बांधकाम जे गेले 2 आठवडे चालू आहे त्याबद्दलचा पत्रव्यवहार आम्ही वारंवार करत आहोत आणि आपल्या आदरणीय महापौरांनी हा आदेश काढलेला आहे, 0 टॉलरन्स, की शासकीय जागेमध्ये कुठेही अनधिकृत बांधकाम होऊ नये। आणि त्याच गोष्टीसाठी आम्ही विरोध करण्यासाठी तिथे पोचलो होतो। आणि तुम्ही बघितलं की जशा प्रकारे तिकडच्या नगरसेविका धावत आल्या आणि तिथे ते बांधकाम थांबवा, करू नका अशा पद्धतीचं ते वक्तव्य करत होता, तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि जिथे जिथे अनधिकृत बांधकाम होईल तिथे तिथे 23 प्रभागात आम्ही अशाच पद्धतीने लोकांची सेवा करण्यासाठी उपलब्ध होऊ, एवढंच सांगेन। आणि तुम्ही आता जे सांगताय महापौरांनी जी 0 टॉलरन्स पॉलिसी सांगितली, त्याला कुठेतरी असं वाटतं केराची टोपली हे त्यांचेच नगरसेवक दाखवत आहेत। हो, तुम्ही बघाल की त्यांचेच नगरसेवक या गोष्टीसाठी पाठिंबा देत आहेत, तर मला असं वाटतं त्यांचीच सत्ता आहे आणि सगळं काही त्यांचंच असताना ज्या प्रकारे ते दादागिरी करतायत आणि ज्या प्रकारे दहशत चालू आहे की आमच्या लोकांना कामं नाही दिली तर आम्ही कुठेतरी ते बांधकाम तोडू, तर हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे। आणि लोकांना जे साधारण माणसं आहेत त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची नेहमीच भूमिका असेल। सर, शासकीय कामामध्ये स्वतः नगरसेवक किंवा त्यांच्या नातेवाईक असं अनधिकृत बांधकाम करणं, अनधिकृत बांधकामावरती कारवाई करताना मध्यस्थी येणं, ते काम थांबवणं, कुठेतरी वाटतं शासकीय ह्या गोष्टीमध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो? महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम जो 1949 आहे, त्यामध्ये कलम 10(1)D प्रमाणे जनता दल या पक्षाचे व्यंकप्पा पत्की विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदमध्ये याला मान्यता दिली होती, तो लागू आहे। वार्ड नंबर प्रभाग क्रमांक 23च्या नगरसेविका नैनाताई गजानन म्हात्रे यांच्याविरुद्ध पहिलं पण अशीच एक तक्रार होती। त्यावेळी हायकोर्टामध्ये जाऊन त्यावेळी शिवमूर्ती नाईक साहेब आयुक्त होते, त्यांच्या विरुद्ध आदेश निघाला होता। नंतर तो विषय महासभेमध्ये आला, पण त्यावेळी थोडंसं ॲडजस्टमेंट झालं, त्यामुळे ती कारवाई झाली नाही। पण यावेळी असं नाही आहे, यावेळी त्यांचं स्वतःचं घर देखील सर्व नंबर 111 सरकारी जमीनवर, त्या देखील सरकारी जागा त्यांच्या सख्या चुलत भावाच्या नावाने गिफ्ट डीड करतात सरकारी जमीन, आणि ते पण दुसरा एक माणूस विकत घेतो। हा सगळं रेकॉर्ड कागदावर आहे। इलेक्शन पिटिशन त्यांची ठाणे न्यायालयामध्ये पेंडिंग आहे। पण आत्ता जो बांधकाम चालू आहे तो बांधकाम त्यांचा मुलगा करत होता। त्या ठिकाणी बांधकाम करत असताना महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांच्या आदेशावरून कर्मचारी त्या ठिकाणी आले होते। त्यावेळी त्या नगरसेविकांनी बांधकाम तोडू नका किंवा तोडायचं असेल तर दुसरं पण तोडा, अशा प्रकारची उद्धट भाषा, घाणेरड्या शिव्या जागेवर त्या देत होत्या। आमच्याकडे व्हिज्युअल्स आहेत, आमच्याकडे व्हिडिओज आहेत। त्यामुळे आता ही केस फिट आहे। सेक्शन 10(1)D मध्ये त्यांचा नगरसेविका पद रद्द करण्यासाठी आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू। ताई, काय सांगाल, आज एक अनधिकृत बांधकामावरती कारवाई करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये अडथळा केला असं शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी तुमच्यावरती आरोप केलेला आहे, काय ह्या गोष्टीवरती खुलासा कराल? आता काय झाले माहिती आहे का, ते माझ्यासमोर हरलेत म्हणून काहीतरी खोटं बहाणे करतात, पण काय झालं, तिकडे बांधकाम चालू आहे आणि आमच्या वार्डामध्ये
23मध्ये बऱ्याचशा लोकांच्या घराची कामं चालू आहेत. झोपडपट्टीमध्ये बोला, गावामध्ये बोला, बऱ्याचशा घरांची कामं चालू आहेत आणि ती राहण्यासाठी बांधतात. त्याच्यासाठी व्यापार नाही बोलता येणार आपल्याला. आणि जेव्हा नगरपालिका तिकडे तोडायला आली त्यावेळेला मला तो ज्याचं घर आहे तो मला बोलवायला आला. त्यावेळेला मी त्यांना असं सांगितलं, तुम्हाला जर याच्यावर कारवाई करायची असेल तर तुम्ही बिनधास्त करा, कारण हे अनधिकृत आहे. पण ज्याच्यावर मी स्वतः 1 वर्षापासून जिकडे मी हे केले, पाठपुरावा केला आहे, लेटर टाकले, त्याच्यावर जे मुलापासून झालं त्याच्यावर वर रूम भाड्याने दिले, अशा घरावर मी ऑब्जेक्शन स्वतः घेतले की या अनधिकृत आहे म्हणून. आणि ते आता पण नाही तुटलं. आणि ते बघा, हे घर आहे माझ्याकडे, आत्ताही फोटो आहेत त्याचे. आणि त्या बाईनी 6 रूम वरचे भाड्याने दिलेत. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये राजकारण करता का की BJPवाले काम करतात तर तोडायचं आणि शिवसेनेवाल्यांचं ठेवायचं म्हणून? हार पण माणसाला पचली पाहिजे. नाही, नक्कीच समाजसेवक रोहित सुवर्ण पण त्यांनी सांगितलं की त्यांना तुमच्याकडनं काही शिवीगाळ झाली या अनुषंगाने किंवा ह्या बाकीच्या गोष्टीमध्ये अडथळा केला, त्या अनुषंगाने ते कोर्टात जाणार आहेत. ह्याच्याबाबत आपण काय सांगाल? अहो, कोर्ट कशासाठी असतं? लोकांसाठी असतं. आणि याला कोर्टात गेलंच पाहिजे यांनी, कारण हा बरीच वर्ष कोर्टात गेलेला नाही, हा वसार पडलेला माणूस आहे. मला वाटते कोर्ट याची वाट बघत असेल. आणि हा अर्धा वकील आहे, पूर्ण वकील नाही आहे. याला एक तर बोलता पण नीट येत नाही. जावं यांनी कोर्टात. कोर्ट लोकांसाठी खुल्ला आहे नाही, आणि बिनधास्त जावं. म्हणजे कायदेशीर जी काय लढाई, कायदेशीर लढाई यांनी लढावी. फक्त म्हणजे काहीतरी राग आहे कुठचा तरी काय आहे ते बोलू नये. खरं कायद्याने असेल ते घडलं पाहिजे. तुमचं जे घर आहे ते सर्वे क्रमांक 118 मध्ये आहे. तसेच यापूर्वी देखील महासभेत हा काहीतरी विषय आला होता आणि त्यावेळी काही ॲडजस्टमेंट झाली असं त्यांचं म्हणणं आहे. नेमकं काय ॲडजस्टमेंट होतं? अहो, सभागृहामध्ये ॲडजस्टमेंट बोलतात. हा पण स्वीकृत नगरसेवक होता. सभागृहामध्ये ॲडजस्ट बोलायची असते का? सभागृह हे न्यायशीर असतं आणि त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट नाही बोलता येत. हा वकील अर्धा, मी आता बोलली ना तुम्हाला, हा अर्धा वकील आहे म्हणून हा पूर्ण नाही. शिकलेला अन्नाडे आहे म्हणून मी तुम्हाला आत्ताच बोलली ना. याला कुठे काय बोलावं ते कळत नाही. हा म्हातारा झाला ना, याची बुद्धी एकदम भ्रष्ट झाली. काय बोलावं कसं बोलावं ते याला काहीच नाही माहिती. हा नेमकं म्हणजे या प्रभागात जी अनधिकृत बांधकाम आहे त्याच्याविरोधात तुम्ही तक्रार करणार आहे का? कारण की महापौरांनी स्पष्ट आदेश दिले होते की झिरो टॉलरन्स पॉलिसी राबवावी. अहो, तुम्हाला मी सांगते, जी बाई तिकडे रेवागरमध्ये जे घर तोडायला आली स्वतः, हे तोडा, तिच्या शिवनेरी नगरला ऑफिस आहे, त्याच्या पाठीमागे बांधकाम चालू आहे. मग त्याला काय म्युन्सिपाल्टीने परमिशन दिले का? ते तिला दिसत नाही का? रेवागरमध्ये एका शिवसैनिक आहे, त्यांनी 6 रूम वरच्या भाड्याने दिलेत आणि खाल राहतो 8 रूम भाड्याने दिलेत आणि खाली तो राहतो. मग या शिवसैनिकवाल्यांना दिसत नाही का? या हप्तेबहादूर आहेत. फक्त ऑब्जेक्शन टाकायचं आणि 50,000 लाख रुपये मागण्यासाठी यांच्या ड्रायव्हर लोकांना पाठवायचं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हा सर्व जो राग काढला हा निवडणुकीमध्ये हरले म्हणून? हां, हरलेत म्हणून. आणि कधीच नगरसेवक ते लोक बनू शकत नाही. मी बनू पण देणार नाही. आता 300 मतांनी निवडून आली, पुढच्याला 3 मतांनी का नाही पण निवडून येईल.